नमस्कार मंडळी. मैत्रिणी म्हणतात की तुझी इडलीबरोबर जी चटणी करतेस ती खूप छान होते, कशी करतेस? तर म्हटलं चला आज पाहूया आपण ही चटणी कशी करायची. अगदी तुम्ही घेता तेच जिन्नस, पण सहज केलेली चटणीसुद्धा कधीकधी खूप छान होते. 1 वाटी ओला नारळ, 2 मध्यम तिखट मिरच्या, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, 2 लसणीच्या बिया घातलेल्या आहेत. तुम्हाला स्वाद आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. अर्धा पाऊण चमचा जिरं घातलं आहे. 1 ते दीड चमचा पंढरपुरी डाळियाची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस. बस, अजून काय हवं? यामध्येच ही चटणी खूप चवदार होते. आता हे प्रथम कोरडे पदार्थ सगळे वाटून घेतले, म्हणजे ते चांगले बारीक वाटले जातात. आणि आता यामध्ये घालूया पाणी. पाणी अगदी लागेल तसं थोडं-थोडंसं घालायचं. अगदी खूप पातळ करायची नाही आणि खूप घट्टही ठेवायची नाही आहे चटणी. इडलीबरोबर खायची चटणी थोडीशी सरसरीत अशी झाली पाहिजे. म्हणजे इडली खाताना ती इडलीमध्ये चांगली मुरते आणि इडली चवदार लागते. आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतली आणि यावर आपल्याला द्यायची आहे मस्तपैकी चुरचुरीत फोडणी. त्यासाठी इथे 2-2.5 चमचे खोबरेल तेल तापवून घेतलेलं आहे. खोबरेल तेल नसेल तर साधं तेल घेतलं तरी चालेल. मोहरी घातली, जिरं घातलं आणि थोडेसे तीळ घातले. हे खमंग तीळ खूप छान लागतात. कढीपत्त्याची 4 ते 5 पानं आणि सुक्या मिरच्यांचे 2-3 तुकडे. आता ही चुरचुरीत फोडणी आपण चटणीवर देऊया. मस्त होते ही चटणी, थोडीशी सरसरीत आणि मस्त चवदार चटणी. इडल्या तर आपल्या तयारच आहेत. मस्त वाफवलेल्या गरमागरम मऊसर इडल्या. सांबारही छान उकळत आहे, खूप छान स्वाद येतो आहे. आता ही इडली, चटणी आणि सांबार असा हा बेत मी केलेला आहे. तुम्हाला जर का आज केलेल्या चटणीची पद्धत आवडली असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने नक्की चटणी करून पहा. खूप छान होते. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.